आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि ही नवीन वर्षाची सुरुवात गोडाने व्हावी म्हणून गाजराचा हलवा केलेला आहे. न्यू इयर स्पेशल गाजराचा हलवा आणि त्याचीच रेसिपी आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपण बघूया आता रेसिपी. त्यासाठी बघा मी इथे गाजरं घेतलेत. 1 किलो गाजरं मी घेतलेले आहेत इथे. ह्या गाजराचा आपल्याला आता देठाकडचा आणि वरचा असे दोन्ही भाग आता काढून घ्यायचे आहेत. बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही साईडनी हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा इथे मी दोन्ही साईडनी कट करून घेतलेलं आहे. आणि यानंतर आता आपल्याला ह्या गाजराचं साल काढून घ्यायचं आहे. साल काढून घेणं हे गरजेचंच आहे. त्यामुळे आपल्याला आता गाजराचे साल काढून घ्यायचे आहेत. मी हे गाजर आधीच स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. बघा ह्याप्रमाणे आता गाजराचे पूर्ण साल काढून घ्यायचे आहेत. गाजराचे साल काढणं गरजेचंच आहे, कारण की गाजराला बरेचदा माती लागलेली असते. आपण जरी गाजर धुवून घेतले तरी बरेचदा ती माती राहते तशीच. त्यामुळे गाजराचे सगळे साल बघा मी इथे सगळे काढून घेतले आणि ह्याचप्रमाणे बाकी गाजरांचे पण मी साल काढून घेते. बघा इथे सगळे गाजरांचे साल काढून झालेले आणि ह्यानंतर आपल्याला आता हे गाजरं किसून घ्यायचे आहेत. बघा आता इथे गाजर किसण्यासाठी मी हे मधून तोडून घेते, कारण एक पूर्ण असं किसायला जरा जड जातं, म्हणून त्याचे एकाचे 2 तुकडे करून हे किसायला सोपं जातं. तुम्हाला जर असे गाजर किसून घ्यायचे नसतील तर तुम्ही त्याची बारीक बारीक फोडी करून मिक्सरमध्ये पण ते फिरवून घेऊ शकता. पण तसं मिक्सरमध्ये गाजर फिरवून घेतलं ना तर असं हलवा थोडा गच्च गच्च होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर गाजर हा किसून घेतला ना तर छान असा दाणेदार आपला हलवा होतो. इथे बघा माझे सगळे गाजर पण किसून झालेले आहेत. आता आपण हलवा करून घेऊ. त्यासाठी बघा इथे कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये 1 चमचा साजूक तूप मी टाकून घेतलेलं आहे बघा. आणि यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये आपण जो गाजराचा किस करून घेतला आहे तो किस टाकून घ्यायचा आहे. बघा इथे आता मी सगळा हा गाजराचा किस यामध्ये टाकून घेते. हे पहा इथे आता मी सगळा गाजराचा किस कढईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि तुपावर याला आपल्याला छान परतून घ्यायचे. आता 2 मिनिट आता मी याला चांगलं तुपावर परतून घेते. एकसारखा आपल्याला हा गाजराचा किस परतत राहायचा आहे, नाहीतर हा खाली लागून करपू शकतो. त्यामुळे याला सतत हलवत राहायचं आहे. आणि तुपावर 2 मिनटं आता छान याला परतून घेऊ आपण. बघा किती छान वाफा आलेल्या दिसत आहेत. दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला गाजराचा किस छान असा परतलेला दिसतोय आपल्याला. आता आपल्याला याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे. मी मलाई असलेलं दूध घेतलेलं आहे. बघा इथे 1 फुलपात्र मी दूध घेतलेलं आहे आणि साई सगट हे दूध आपल्याला आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. ह्या साईमुळे आपला हलवा खूप छान असा मलाईदार चव येते त्याला. तुम्हाला जर साई सगट दूध वापरायचं नसेल तर तुम्ही 1 फुलपात्र नुसतं दूध टाकून घेतलं तरी चालेल. आणि छान हलव्याला मलाईदार टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये मग मिल्क पावडर टाकून घ्यायची, किंवा मग तुम्ही खवासुद्धा वापरू शकता. खवा टाकून पण हा हलवा खूप छान होतो. पण खवा मिल्क पावडर दोन्ही नसेल तर आपली घरातली साई असतेच. साय पूर्ण गाजराच्या किसामध्ये मी मिक्स करून घेतलेली आहे आणि दुधावर पूर्ण हा परतून घेतलेला आहे बघा गाजराचा किस. आता आपल्याला ह्या गाजराच्या किसाला शिजवून घ्यायचं आहे. गाजराचा किस आपल्याला दुधामध्ये छान असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता आपण कढईवर झाकण ठेवून याला 10 ते 12 मिनटं चांगलं शिजवून घेऊ. दुधामध्ये छान हा गाजरचा किस शिजला पाहिजे. बारा मिनिटानंतर बघा आपला गाजराचा किस छान असा शिजलेला दिसतोय आणि दूध पण पूर्ण आटून गेलेलं आहे. मी मध्ये 1-2 वेळा त्याच्यावरचं झाकण काढून त्याला परतून घेतलं होतं. बघा पूर्ण छान असा आपला गाजराचा हलवा शिजलेला दिसतोय, सॉफ्ट झालेला एकदम. आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊ. 1 वाटी मी इथे साखर घेतलेली आहे. आपण टाकलेलं ते 1 फुलपात्र दूध पूर्ण आटून गेलं आहे आणि छान असा गाजराचा किस मऊसूत झालेला आहे.
आणि इथे बघा मी 1 वाटी साखर पण टाकून घेतलेली आहे। ही साखर पण आता चांगली मिक्स करून घ्यायची आहे। साखर टाकल्यानंतर आता हा गाजराचा किस परत थोडा सैल होतो, कारण आपण टाकलेल्या साखरेचा आता पाक होतो त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये परत आता हा गाजराचा किस अजून शिजून निघतो। आता साखर चांगली मिक्स करून झालेली आहे। अजून 2 मिनिटं आपण साखरेमध्ये याला असंच परतून घेऊ परत। आता आपण याच्यामध्ये विलायची पावडर टाकून घेऊ। हे बघा इथे मी थोडी विलायची पावडर घेतलेली आहे आणि ती पण आता याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। छान फ्लेवर येतो मग विलायचीचा। आता जरी हा गाजराचा किस थोडा सैलसर झालेला दिसला तरी हा गाजराचा किस साखरेचा पाक पूर्ण शोषून घेतो आणि छान असा रसरशीत आपला गाजराचा हलवा तयार होतो। इथे बघा तुम्ही आता किती छान असा गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे। गाजराच्या किसांनी पूर्ण साखरेचा पाक सुद्धा शोषून घेतलेला आहे आणि अगदी रसरशीत आपला गाजराचा हलवा तयार आहे। गाजराचा हलवा तर खूप छान लागतोच, पण याचा रिचनेस आपण अजून वाढवणार आहे आणि त्यासाठी अजून एक स्टेप आपल्याला आता करून घ्यायची आहे। गाजराचा हलवा हा जवळजवळ आता पूर्णपणे तयार झालेलाच आहे। आता इकडे बघा मी एक तडका पॅन घेतलेला आहे आणि याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचे थोडं। आता बघा इथे 1 चमचा मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या तुपामध्ये आता थोडेसे ड्रायफ्रूट्स परतून घ्यायचे आहेत। इथे मी काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेले, तुकडे करून घेतले आणि हे तुपावर अगदी अर्धा मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आपल्याला। बघा इथे मी हे पूर्ण ड्रायफ्रूट्स चांगले परतून घेतलेले आहे आणि आता हे ड्रायफ्रूट्स आपल्याला आता तुपासगट हलव्यावर टाकून घ्यायचे। तुम्ही पण नक्की असं करून बघा, खूप छान लागतं। दुपटीने आपल्या गाजर हलव्याची टेस्ट वाढते आणि ड्रायफ्रूट जर आपण आधीच घातले हलव्यामध्ये तर ते आपला गाजर हलवा शिजत असताना ते पण शिजतात आणि ते क्रंची लागत नाही, आणि वरून जर आपण असे तुपावर परतून टाकले की ते छान असे क्रंची लागतात, खूप छान लागतात ते हलव्यामध्ये। त्यामुळे तुम्ही पण ही स्टेप नक्की करून बघा। आपण आता हा गाजराचा हलवा प्लेटमध्ये काढून घेऊ। किती छान झालेला दिसतोय बघा आपला हलवा, अगदी दाणेदार सुटसुटीत असा आपला गाजराचा हलवा झालेला आहे आणि चवीलाही तितकाच भन्नाट हा गाजराचा हलवा लागतो। बघा इथे आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे आणि वरून मी थोडे पिस्त्याचे काप टाकून घेतलेले। तुम्हाला जर हा गाजर हलव्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर या चॅनलवर आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल किंवा तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार। परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार।